ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही अर्जुनला बोलावत म्हणते की सर, तुम्हाला कॉफी हवी आहे ना, या या बसा, मी तुम्हाला कॉफी देते आणि विमलला कॉफी आणावयास सांगते. त्याच वेळेस सायली आता सर्वांना बोलावते. अर्जुन म्हणतो की अहो, तुम्ही सर्वांना कशाला हाका मारताय. सायली म्हणते सांगते, तुम्ही फक्त कॉफी घ्या. अस्मिता, पूर्ण आजी, कल्पना, प्रताप सर्वांना आता सायली खाली बोलावते. सर्वजण येताच सर्वजण खाली बसतात. सायली म्हणते की पूर्णाजी, असे सर्वजण एकत्र असताना आपण कॉफी प्यायची का? कारण सर्वजण पुरुष आता एकत्र असल्यानंतर एवढा छान टाईम आपण कशाला घालवायचा. तेवढ्या चैतन्य हा दरवाजात आलेला असतो. ते ऐकून चैतन्य म्हणतो की अरे वा, मी सुद्धा तुमच्या जॉईन झालो तर चालेल ना. तर आता चैतन्यकडे बघतात, सर्वजण चैतन्याला बोलावतात. तेव्हा कल्पनाच्या लक्षात येऊन कल्पना म्हणते की अहो, आपल्या घरातलं वातावरण पहिल्यासारखं करण्यासाठी सायली ही धडपडते, तेव्हा आपण सुद्धा तिला मदत करू. प्रताप म्हणतो बरोबर आहे, आपण सगळे एकत्र बसलो आणि गप्पा मारल्या तर आपलाही मूड छान होईल. प्रताप पूर्णाजीला सुद्धा समजावतो. तेवढ्यात विमल कॉफी घेऊन येते आणि म्हणते की आता सगळे एकत्र येऊन कॉफी पिऊयात. विमलने सर्वांना कॉफी देतात. सर्वजण कॉफी पितात. तर तेवढ्यात सायली म्हणते मी एक सुचवू का? कल्पना म्हणते काय ग? सायली म्हणते आई बाबा, मी या घरात आल्यापासून बघते तुम्ही दोघं या घरासाठी खूप महत्त्वाचे आहात. सायली म्हणते की पण तुम्ही दोघं कधीच एकमेकांबद्दल आणि एकमेकांसमोर बोलताना दिसत नाही. तर या सगळ्या धावपळीत तुम्ही विसरून जाता की आपल्या जोडीदाराने लग्नामध्ये आणि त्यानंतर आपल्यासाठी काय काय दिलं. सायली म्हणते की फक्त आई बाबा तुम्हीच नाही तर सगळ्यांकडून मला ऐकायला आवडेल की तुमच्या आयुष्यात तुमच्या जोडीदाराबद्दल काय स्थान आहे. आता इकडे विपुलचे आई बाबा रविराजच्या घरी आलेले असतात. तेव्हा रविराज म्हणतो की विपुलवर खरंच तुम्ही खूप चांगले संस्कार केलेत. तर ते ऐकून विपुल हा लाजू लागतो. रविराज म्हणतो की खरंच खूप चांगला गुणी मुलगा आहे. तेव्हा नागराज म्हणतो लाजला लाजला बघा. तर इकडे तन्वी तिच्या रूममध्ये असते आणि विचार करते की हे म्हातारा आणि म्हातारी चांगलेच माझ्या पाठीमागे लागलेत. विपुलची आई म्हणते मला तर वाटतं की आमचा विपुल आणि तन्वी यांची जोडी अगदी शोभून दिसते. तेवढ्यात आता तन्वी तिच्या मोबाईलवरून नागराजला फोन करते. तेव्हा नागराज हा तन्वीच्या रूमकडे बघतो आणि लगेच फोन कट करतो. तेव्हा तन्वीला मोठा राग येतो. तर आता इकडे सायली पहिल्यांदा पूर्णाजीला बोलावयास सांगते. प्रताप म्हणतो खरंच पूर्णाजी, बाबा गेल्यापासून तू काहीच बोललेली नाहीये. खरं तर बाबा गेल्यापासून तू अगदी गप्प आहेस. पूर्णाजी म्हणते की ते गेल्यानंतर त्यांची आठवण काढायला आणि दुःख काढायला मला वेळच मिळाला नाही. तेव्हा पूर्णाजी लगेचच प्रतापच्या बाबाबद्दल सांगू लागतात. पूर्णाजी म्हणते की अरे, मी लग्न करून आले ना, त्यावेळी मी त्यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होते. त्यावेळेस मी खूप लाजरी गोजरी आणि अबोल होते. पूर्णाजी म्हणते की पण खरंच त्यांनी मला धाडसी बनवलं. पूर्णाजी म्हणते की त्यांनी मला सांगितलं की तू जर बाहेर येऊन काम केलं नाहीस तर तुझ्या शिक्षणाचा काय उपयोग. हळूहळू पूर्णाजीच्या नवऱ्यांनी कसं त्यांना बिझनेसमध्ये आणलं आणि निर्णय घ्यायला कसे लावले हे आता सर्व पूर्णाजी सर्वांना सांगत असते आणि सर्वजण एकटक नजरे करून कानाने ते ऐकत असतात. हसतच पूर्णाजी म्हणते की त्यावेळची मी तुम्हाला एक गंमत सांगते बरं का. तेव्हा आता सर्वजण कान टावकारून पूर्णाजीचे बोलणे ऐकू लागतात. पण त्याच वेळेस अश्विन हा दरवाजात येऊन दरवाजाला कान देऊन ते सर्व ऐकत असतो. पूर्णाजी म्हणते की नेहमी ते मला म्हणायचे की तू ही आपली स्कूटर चालवायला शिक, पण मी नेहमी मागच्याच सीटवर बसायचे. पूर्णाजी म्हणते एकदा तर ते हट्टालाच भेटले आणि म्हटले की मी तुझ्या पाठीशी आहे, चालव स्कूटर. त्यावेळेस मी खूप घाबरले होते, पण त्यावेळेस ते मागच्या सीटवर बसले आणि त्यांनी असे माझे हात धरले. पूर्णाजी म्हणते की आणि शिकवलं ना मला त्यांनी स्कूटर चालवायला. त्यावेळेसच मी ठरवलं, जो बायकोला असं स्कूटर चालवायला शिकवतो तोच खरा नवरा. हसतच पूर्णाजी म्हणते की मी स्कूटर चालवताना गावातले लोक काय म्हणायचे माहिती आहे का? बाप्या बायकोचा बैल झालाय. तर सर्वजण हसू लागतात. पूर्णाजी म्हणते की पण त्यांनी कधीच हे मनावर घेतलं नाही, कारण त्यांना फक्त मला आत्मविश्वासच द्यायचा होता आणि तो आत्मविश्वास त्यांनी दिला. तेव्हा सायली म्हणते की म्हणजे तुमच्या जोडीदाराने खरंच तुम्हाला मोठा आत्मविश्वास देऊन तुमचे जीवन घडवलं. तेव्हा पूर्णाजी म्हणते प्रश्नच नाही. पूर्णाजी म्हणते की खरं तर आपला जोडीदार आपल्या स्वतःला आपली खरी नवी ओळख करून देतो. त्यानंतर प्रताप म्हणतो की मी सांगतो आता, माझं आयुष्य मी कल्पनाशिवाय इमॅजिनच करू शकत नाही. प्रताप म्हणतो पूर्णाई, तू मला ज्यावेळेस माझ्यासाठी मुलगी बघत होती ना, त्यावेळेस मला विचारलं होतं तुला कशी मुलगी हवी आहेस. तेव्हा मी तुला म्हणालो होतो की माझ्या घराला सांभाळेल आणि माझ्या माणसावर प्रेम करेल अशी मला मुलगी हवी आहे. प्रताप म्हणतो की कल्पना माझ्या आयुष्यात आल्यानंतर कायमच माझ्या आयुष्यात भरभराटच झाली.
प्रताप म्हणतो की कल्पना, आपले घर तिने व्यवस्थित सांभाळलं, माणसांवरती तिने भरभरून प्रेम केलं आणि मला जे हवं होतं तेच मिळालं. प्रताप म्हणतो त्यामुळेच मी खरंच खरा सुखी नवरा झालो. पण ते सर्व ऐकत असताना आता अर्जुन मात्र विचारात पडलेला असतो. हसतच प्रताप म्हणतो की कल्पना, मी ही गोष्ट तुला कधीच सांगितली नाही, पण आय एम प्राऊड ऑफ यू आणि आय लव्ह यू. तेव्हा प्रतापचे शब्द ऐकताच आता कल्पना मोठी लाजलेली असते, तर अर्जुन प्रतापकडे बघत असतो. हसतच अस्मिता तोंडाला हात लावते आणि म्हणते की आई शपथ, ही मोमेंट आपल्या घरात कधी येईल असं मला वाटलंच नव्हतं. तर सर्वजण खुश झालेले असतात. इकडे आता सुमन ही विपुलच्या आईवडिलांना कॉफी देते आणि म्हणते की आमची तन्वी खरंच खूप गुणाची आणि कामाची आहे बरं का. स्वयंपाकात तिला खूप मदत करावीशी वाटते. असं वाटतं तिला की हे करू का ते करू. आणि नागराज म्हणतो की तन्वी खरंच खूप सर्वांची लाडकी आहे. विपुलची आई म्हणते की पण तन्वी अजून खाली कशी नाही आली, खूप वेळ लागतोय तिला. रविराज म्हणतो विपुलसाठी ती तयार होते ना. तेवढ्यात तन्वी ही खाली येते, तर सुमन म्हणते आली बघा तन्वी. सर्वजण तन्वीकडे बघतात, तर तन्वी फक्त साध्या पंजाबी ड्रेसात तिथं आलेली असते. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. इकडे आता सुभेदारांच्या घरी ते सर्व ऐकून चैतन्य म्हणतो की लग्नाबद्दलचे एवढे फायदे ऐकून मला तर असं वाटतंय आत्ताच लग्न करावं. तर प्रताप म्हणतो कर ना मग. प्रताप म्हणतो खरंच कर लग्न, तुम्ही या आयुष्य एकमेकांच्या प्रेमाने आणि एकमेकांच्या साथीने मजेत घालू शकता. कल्पना म्हणते की मला फक्त एवढंच म्हणायचं की जोडीदार हा आपलं दुःख हलकं करतो आणि आनंद दुप्पट करतो. त्यानंतर कल्पना अर्जुनला म्हणते की अर्जुन, आता तुझा नंबर, तुला इतकी छान बायको मिळाली ना, तेव्हा सांग तिच्याबद्दल. तर अर्जुन आता सायलीकडे बघतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी वर जातो आणि अर्जुन तेथून निघून जातो. ते बघून अस्मिता म्हणते की आज तर कमालच झाली. दररोज बायको बायको करणारा अर्जुन आज वर निघून गेला आणि त्याची दातखिळी बसली. कल्पना म्हणते आजकाल अर्जुन खरंच खूप गप्पच आहे. मला वाटतंय त्याला कामाचं खूप टेन्शन असेल. तेव्हा ते ऐकून लगेचच अस्मिता विचार करते की मला माहिती आहे अर्जुन हा सायलीबद्दल का बोलला नाही, कारण सायलीचा तो खरा जोडीदार नाहीच आहे. तेव्हा अर्जुन त्याच्या खोट्या लग्नाचं काय महत्त्व सांगणार असं आता अस्मिता विचार करते. इकडे आता तन्वी ही विपुलच्या आईवडिलांसमोर खुर्चीवर बसते. नागराज म्हणतो की अगं, घरातले असे कपडे का घालून आली, नवीन चांगले कपडे का नाही घातले. तेव्हा सुमन म्हणते की अहो, आजकालची मुलं आहे ना, त्यांना असंच अगदी नॉर्मल राहणं आवडतं. सुमन म्हणते खरा माणूस कळल्यानंतरच संसार सुखाचा होतो. तर रविराज म्हणतो की अगदी बरोबर. रविराज म्हणतो की तन्वी जशी आहे तशीच तुम्हाला दिसावी असं तिला वाटतंय. विपुलची आई म्हणते की मला सुद्धा बरं वाटलं, कारण आमच्याकडे तरी तन्वी कुठे नव्या साड्या नेसणार आहे तशीच दिसणार आहे ती. तेव्हा मला खरंच खूप तन्वीच्या मनाचा मोठेपणा वाटला. विपुल म्हणतो तन्वीने काही जरी घातलं ना तरी ती सुंदरच दिसते. तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर विपुलचे वडील म्हणतात तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही असे घरी कसे का आलो. विपुलला तन्वी आवडली म्हणून आमचा असा विचार आहे की आम्ही विपुल आणि तन्वीचा लगेच साखरपुडाच करून टाकावा. ते ऐकून तन्वीला मोठा धक्का बसतो. तर रविराज खूप खुश झालेला असतो. तेवढ्यात तन्वी म्हणते की नाही. तेव्हा सर्वजण आता तन्वीकडे बघू लागतात. इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये येऊन आता पूर्ण आजीने बाबांविषयीचे कसे मत सांगितले हे सर्व आता अर्जुन समोर येत असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात जोडीदार कसा महत्त्वाचा असतो हे आता अर्जुनला चांगल्याच पद्धतीने समजलेलं असतं. योग्य माणसाशी लग्न झालं ना तर प्रत्येक जोडीदार आपल्याला आपल्या माणसाची नवी ओळख करून देतो, असे पूर्णाजीचे बोलणे आता अर्जुनला आठवते. पूर्णाजीने सांगितलेले असते की मला यांनी तर अगदी परिपूर्णच करून टाकलं होतं. तेवढ्यात सायली तिथे अर्जुनचे कपडे घेऊन येते आणि अर्जुनकडे बघू लागते. तर अर्जुनसुद्धा सायलीकडे बघू लागतो. अर्जुनकडे बघत सायली म्हणते की आज आपल्या घरातले त्यांच्या दारांबद्दल अगदी छान बोलले ना, आणि ते ऐकून खरंच खूप छान वाटलं ना. सायली म्हणते की आई बाबा पूर्ण आजी यांच्याकडे बघत असं जाणवतं की मनात जर प्रेम असलं तर सगळं काही छान होतं. त्यानंतर आता लगेचच सायली ही अशी काहीतरी आयडिया करते की त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जोडीदाराचं स्थान आणि प्रेम किती महत्त्वाचं असतं हे दाखवण्यासाठी सायलीने आता प्रोजेक्टर आणलेला असतो आणि त्यामध्ये आता सायली ही व्हिडिओ दाखवू लागते. तर आता त्यामध्ये लहान मुलगा आता शुभं करोती म्हणत असतो. तेवढ्यात अश्विनसुद्धा ते ऐकून आता बाहेर आलेला असतो. ती म्हणते की अहो, आईबाबांचं प्रेम मिळणं सगळ्यांच्या नशिबात नसतं आणि माझ्या इतकं हे जास्त कुणाला माहीत असणार. तेव्हा तुमच्या नशिबात तर ते भरभरून आहे. म्हणून जगातली एक व्यक्ती जर तुम्हाला सोडून गेली
म्हणून तुम्ही स्वतःचा जीव देण्याचा विचार कसा काय करू शकता अश्विन भाऊजी, असे आता सायली अश्विनला बोलताच अश्विनला खऱ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. आणि खरंच सायलीच्या बोलण्यात खूप मोठे सत्य दडवून बसलेले असल्याचे आता अश्विनच्या लक्षात येते. एवढे मोठे नशिबाने आई वडील मिळाले, प्रेम मिळालं, संस्कार मिळाली, माया मिळाली आणि एका रियासाठी आपण जीव देण्याचा विचार करतोय आणि त्यासाठी रडत बसलोय, असा आता भयानक सत्याचा सायलीने केलेल्या एकाच गौप्यस्फोटामुळे अश्विनला मोठा उलगडा झालेला असतो. आणि सायलीच्या बोलण्याने आता ते सर्व विसरून पुन्हा पहिला अश्विन कसा परत येतो आणि सायलीने आपल्याला नातवाला पुन्हा पुन्हा परत आणलं आणि जगण्याचा आनंद शिकवला, हे सर्व सत्य समोर येऊन आता पूर्णाजी कसा सायलीचा सून म्हणून स्वीकार करते आणि कल्पना तर लाखात एक सून मिळाली असे म्हणून आता अर्जुन हा खरंच आपल्याला एक प्रेमाचा आणि सोज्वळ निस्वार्थी मनाची माणुसकी जपणारी बायको मिळाल्याचे बघून आता अर्जुनसुद्धा प्रेम लग्न याविषयीची अर्जुनची डेफिनेशन कशी बदलते आणि पुन्हा नव्याने खऱ्या प्रेमात पडून आता अर्जुन कसा कायमचा सायलीचा होतो आणि 1 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कसे लग्नात बदलते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.